सोलापुरातील गाजलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात MIDC पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे। या प्रकरणी तिसरा आरोपी मुंबईतून अटक करण्यात आला असून त्याच्याकडून तब्बल 22,74,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। MIDC पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या तपास दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली। तपासात आधीच राहुल रामचंद्र मंचाळ आणि विकास रामचंद्र मंचाळ या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांनी मालमत्तेच्या वादातून महादेव पांडुरंग मंचाळ आणि त्यांच्या पत्नी रंगम्मा मंचाळ यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे। तपासादरम्यान हत्या केल्यानंतर घरातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचे समोर आले। आरोपी विकास मंचाळ यांनी ही दागिने त्याचा मित्र साहिल दादा शेख याच्याकडे दिल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबईत शोध मोहीम राबवत साहिल शेख याला अटक केली। चौकशीत त्याने चोरीचे सोने विकून कार खरेदी केल्याची कबुली दिली। यानंतर अंधेरी येथे कारवाई करून पोलिसांनी त्याच्याकडून 9 तोळे सोने, 7 लाख रुपयांची कार, 1 लाख रुपयांचा मोबाईल आणि बँक खात्यातील 4 लाख रुपये गोठवत असा एकूण 22,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार आणि पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीरित्या पार पडली। या प्रकरणाचा पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत। MIDC पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल होतो 315/2026 15 मार्च रोजी। त्यात 2 वयोवृद्ध पती पत्नीच्या खून करण्यात आलं होतं। त्याच तपास करून त्यांच्या मयताचे 2 पुतणे आरोपी नावे राहुल रामचंद्र मंचाळ आणि विकास रामचंद्र मंचाळ सर्व राहणार कृष्णानगर कुमटा नाका स्वागत नगर रोड सोलापूर यांच्या दोन्ही आरोपीला अटक करण्यात आलं होतं आणि तपास पूर्ण होऊन त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्रही मान्य कोर्टात दाखल करण्यात आलेलं होतं। सध्या ते दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने MIDC पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना यातील आरोपी राहुल व विकास आणि यातील दोन्ही मयतांना मारून त्यांच्या कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले असून सदरचे दागिने आरोपी विकास यांनी त्यांचे मित्र साहिल दादा शेख राहणार इंदापूर जिल्हा पुणे यांच्याकडे दिले असल्याबाबत गुप्त बाबतीत बातमीदारांच्या मार्फतीने बातमी मिळाल्या होत्या। त्यानुसार DB पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी साहिल दादा शेख यांना मुंबई येथे जाऊन कसोशीने शोध घेऊन त्यास गुन्ह्याच्या तपासाकामी अटक केलेली आहे। अटकेदरम्यान त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता साहिल शेख यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपी विकास यांच्याकडून घेतलेले सोने विकून एक 4-चाकी वाहन कार विकत घेतले असल्याचे आढळून आलं। त्यानुसार आरोपी साहिल दादा शेख यांच्याकडे सखोल तपास करून अंधेरी मुंबई येथे जाऊन तिकडून 9 तोळे सोने, एक कार, मोबाईल फोन व त्यांच्या बँक खात्यातील 4 लाख कॅश ते फ्रीज केलेले आहे। असा एकूण 22,74,000 किमतीच्या मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेले आहे। जे मृतक आहे त्यांच्या प्रॉपर्टी यांनी मर्डर नंतर चोरून गेलं होतं ते हे साहिल शेखला देऊन ठेवलं होतं। आता ते पूर्ण आता गोपनीय माहितीदार नुसार त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आपलं MIDCच्या तत्कालीन ठाणेदार श्री वाघमारे, आता श्री बिराजदार, DB पथकाचे अधिकारी श्री अल्फा शेख आणि त्यांच्या पूर्ण टीमनी DCP श्री यावलकर, ACP श्री पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिशय उत्तम फॉलोअप इन्व्हेस्टिगेशन करून जे केस तपास होऊन चार्जशीट झालेलं होतं त्या केसचाही व्यवस्थित फॉलोअप करून एवढं जवळपास 23 लाखाचा मुद्देमाल हस्तगस्त केलेला आहे। आता आणखी तपास पूर्ण होऊन पुरवणी चार्जशीट मान्य कोर्टात लवकरात लवकर सादर करण्यात येणार आहे। या
आता हे जे नवीन डेव्हलपमेंट आहेत त्यात डिनीचे प्रमुख श्री अल्फाज शेख, कॉन्स्टेबल श्री एकनाथ उबाळे, मंगेश गायकवाड, सचिन बांगे, आमसिद्ध निंबाळ, संदीप जावळे, सुहास अर्जुन, प्रफुल्ल जानराव, नागेश चव्हाण, कुमार बोली, अमर सिंह, शिवसिंग वाले, अविनाश दिगोळे, सकलेन मुकदम हे पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर पूर्ण चार्जशीट सादर करण्यात येईल.